कोल्हापूर प्रीमियर लीग 2025च्या तिसऱ्या एडिशनची सांगता झालेली आहे आणि त्यानंतर अंतिम मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे देखील वळतो आहोत। प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि आयोजन कमिटीने आपल्याला जे एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आयोजन कमिटी स्पर्धा कमिटीचे देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूयात। तसेच बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 तिसरे पर्व त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक होतं ते पारितोषिक आपल्याला 1 लाख रुपये व आकर्षक चषक मान्य श्री कृष्णा मदन मिरजकर MM ग्रुप कोल्हापूर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते रोख रुपये 51,000 व आकर्षक चषक मान्य श्री संजय थोरवत अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मुद्रांक संघ गणेश प्रिंटर्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं। त्यानंतर उपांत्य फेरीमधील दोन्ही पराभूत संघांसाठी प्रत्येकी 15,000 रुपये व आकर्षक चषक मान्य श्री इम्रान कादरी आकार कॉन्ट्रॅक्टर्स कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं। त्याच पद्धतीने आपण वैयक्तिक पारितोषिक पाहिली तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट 43 इंची LED TV मान्य श्री जीवन शिंदे दख्खन ग्रुप यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली होती। तसेच ऑरेंज कॅप फायनल मॅन ऑफ द मॅच अँड्रॉइड मोबाईल आणि पर्पल कॅप मान्य श्री राजदीप भोसले साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली होती। इतर मोलाचं विशेष सहकार्य आपल्याला विनायकजी कारंडे सर, इंद्रजित कारंडे सर, ॲडव्होकेट सागर शिंदे, ॲडव्होकेट निलेश नेरुटे, रोहन पाटील उर्फ पप्पू, मोहन सालपे उर्फ पाप्पा, किशोर पाटील, प्रकाशजी राठोड, कॅप्रो ग्रुप या सगळ्यांच्याच माध्यमातून अभिष्कार कदम, गजानन गुरव, कळंबा आणि अभिजित पाटील उडित्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी आकर्षक टी शर्ट व चषक मान्य श्री शैलेश पाटील द बेकरी यांच्या माध्यमातून मान्य श्री मनीष अडनाईक फॅमिली मार्ट यांच्याकडून आणि प्रत्येक उपांत्य फेरीपासून प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी क्रिकेटची बॅट 70-70 स्पोर्ट कोल्हापूर यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली होती। सन्मान चिन्हाचं जे सौजन्य आहे ते मान्य श्री संतोष गायकवाड आणि स्पर्धेसाठी लागणारे सगळे जे बॉल आहेत ते मान्य श्री निलेश पाटील YR यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले होते। मी सगळ्या खेळाडूंना आणि आमच्या प्रेक्षकांना विनंती करणार आहे, आयोजन कमिटी आणि ज्यांनी आपल्याला स्पर्धा भरवण्यासाठी जे सहकार्य केलेलं आहे ते पारितोषिकांसाठी त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार प्रचंड टाळ्यांचा गजर करूयात। कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चा या ठिकाणी अंतिम मेगा फायनलचा सामना देखील पाहायला मिळाला आहे। कसबा बावडा क्रिकेट क्लबच्या वतीनं व वायर स्पोर्टच्या वतीनं संतोष कोरवीचं अभिनंदन करतोय की त्यांना ही टीम सिलेक्शन केली आणि टीम विनर झाली। आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतो आहोत आमचे पंच। चला पंचांचा सन्मान होते मुख्य व्यासपीठावरती। अक्षय कोळंबेकर सर आणि रमेशजी सोलकर सर आपला मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय। चला पंच चला आमचे पंच आपला सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती। चला लगेच या अक्षयजी कोळंबेकर आणि रमेशजी सोलकर आपला सन्मान होतोय। प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आपण हा सन्मान सोहळा संपन्न करतो आहोत। चला आमचे पंच ऑफिशियल आलेत का? आलेत? त्याच पद्धतीने आमचे पारखे असतील साऊंड सिस्टीमचे, त्याच पद्धतीने सलीम भैया आमचे गुणलेखक आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय। आणि समालोचनासाठी आपल्याला सहकार्य करणारे श्यामजी वाकर, मालवण देवले यांचा देखील सन्मान होतो आहे।
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा चालू आहे. आमचे पंच, कॉमेंटेटर, आमचे पारखे, त्याच पद्धतीने आमचे डीजे ऑपरेटर्स आणि टेनिस क्रिकेटची टीम, आपल्यापैकी कोणीही प्रतिनिधी tenniscricket.in. चला लगेचच आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. रमेशजी सोलकर, अक्षयजी कोळंबेकर, श्यामजी वाक्कर, त्याच पद्धतीने पारखे आणि tenniscricket.in ची टीम यांचा आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतो आहोत. त्याच पद्धतीने आमचे गुणलेखक सलीम भैया, एकाच छताखाली सगळं काही, त्यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत. जे गुणलेखक म्हणून ज्यांनी आमच्यासोबत 5 दिवस काम केलंय. आणि आमचे टेनिस क्रिकेटचे सगळे कॅमेरामॅन आणि सगळी टीम आपला देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतो आहोत. चला टेनिस क्रिकेटसाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करा. खूप चांगल्या पद्धतीची क्वालिटी, त्यांच्या माध्यमातून क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून देखील 20 लाख सबस्क्रायबर देखील पूर्ण केलेले आहेत. tenniscricket.in. मोबाईल हरवलेला आहे, जर कोणाला सापडला तर तो आयोजन कमिटीकडे द्यायचा आहे. कृपया मोबाईल हरवलेला आहे ज्यांचा जर कोणाला मिळाला तर तो आयोजन कमिटीकडे जमा करायचा आहे. तर आपण यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतो आहोत. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आमच्या या स्पर्धेमध्ये मान्य श्री निरंजन रणदिवे यांच्या माध्यमातून क्रिकेटची बॅट होती आणि तो खेळाडू आपल्याला मिळालाय प्रमोद चव्हाण. मालिकेमध्ये 129 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या आणि तो संघ आहे वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. चला आपलं पारितोषिक स्वीकारा. प्रमोद चव्हाण. सलीम भैया आपण इकडे यायचंय. सलीम भैया. प्रमोद चव्हाणला आपण सन्मानित करतो आहोत. कृपया त्याचा देखील सन्मान होतोय. आकर्षक बॅट मान्य श्री निरंजन रणदिवे यांच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने पर्पल कॅपचा मानकरी उत्कृष्ट गोलंदाज क्रिकेटचे शूज संयोजन कमिटी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते आणि त्या खेळाडूचं नाव आहे तेजस पाटील, ज्याने 8 बळी मिळवलेत. संघ आहे अदिती विरू पाटील क्रिकेट टीम. तेजस पाटील उत्कृष्ट गोलंदाज. यानंतर आपण जर पाहिलं तर अंतिम सामन्यातील सामनावीर त्यासाठी देखील पारदर्शक होतं अँड्रॉइड मोबाईल मान्य श्री राजदीप भोसले यांच्या माध्यमातून आपल्याला हे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे अंतिम सामन्यातील सामनावीर शरीफ मुलानी. 2 षटकं टाकली आहेत, 5 धावा देऊन 2 विकेट देखील मिळवल्यात. संघ आहे अदिती विरू पाटील. चला शरीफ मुलानी आपण आपला अंतिम सामन्यातील सामनावीराचा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि यानंतर मालिकेतलं सगळ्यात मानाचं पारितोषिक मालिकावीरासाठी ज्या खेळाडूची निवड होते 43 इंची LED ची टीव्ही आणि आपल्याला ही पुरस्कृत केली आहे मान्य श्री जीवन शिंदे दक्खन ग्रुप. तर हे पारितोषिक आपण नंतर देणार आहोत. तत्पूर्वी आपण उपांत्य फेरीतील पराभूत संघ आहे ज्या संघासाठी मिळणार आहेत 15,000 रुपये व आकर्षक चषक मान्य श्री इम्रान कादरी आकार कॉन्ट्रॅक्टर्स यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आले आहेत. आणि तो पहिला संघ आहे वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी. संघनायक आहे प्रमोद चव्हाण. आमच्या आयोजन कमिटीमधील जे सदस्य आहेत आणि आमचे मान्यवर आहेत त्यांच्या माध्यमातून हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतो आहे. वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीम प्रमोदजी चव्हाण संघनायक आहे. हा पहिला संघ आपल्याला मिळाला आहे 15,000 रुपये व आकर्षक चषक मान्य श्री इम्रान कादरी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतरचा उपांत्य फेरीमधील दुसरा पराभूत संघ आणि त्या संघाचं नाव आहे उपांत्य फेरीतील दुसरा पराभूत संघ आपल्याला मिळाला आहे. संघ आहे ओम साई
अदिती स्पोर्ट क्रिकेट संघ, सागर मेतके आणि त्यांची टीम. संघनायक आहेत सागरजी मेतके. चला उपांत्य फेरीमधील दुसरा पराभूत संघ रोख रुपये 15,000 व आकर्षक चषक इम्रानजी कादरी साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला हे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर आमच्या या स्पर्धेचा उपविजेता कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 च्या पहिल्या पर्वाचा उपविजेता ठरलेला संघ आहे आणि त्या संघाला मिळणार 51,000 रुपयांचं कॅश प्राइज व आकर्षक चषक. आपल्याला हे पुरस्कृत केलंय मान्य श्री संजय थोरवत कोल्हापूर जिल्हा मुद्रक संघ गणेश प्रिंटर्स यांच्या माध्यमातून आणि त्या संघाचं नाव आहे युवराज स्पोर्ट क्रिकेट संघ. आणि यानंतर ज्यांची सगळ्यांची उत्सुकता लागली आहे की या स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल, संपूर्ण मालिकेमध्ये गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण याच्या जोरावरती आपल्या या मालिकेतला टुर्नामेंट मधला सर्वोत्तम खेळाडू कोण ठरेल याची प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता आहे. आणि मालिकावीरासाठी पारितोषिक आहे 43 इंची LED टीव्ही जी आपल्याला पुरस्कृत केली आहे मान्य श्री जीवन शिंदे दख्खन ग्रुप यांच्या माध्यमातून. उपविजेता संघ आपलं पारितोषिक स्वीकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य व्यासपीठावरती. आणि त्यानंतर ज्यांची आता मात्र उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, उत्सुकता वाढते, चर्चा चालली आहे की कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 मधील तिसऱ्या पर्वाचा मालिकावीर कोण, 43 इंची LED टीव्हीचा मानकरी कोण. आणि आपल्याला ही 43 इंची टीव्ही पुरस्कृत केली आहे मान्य श्री जीवन शिंदे दख्खन ग्रुप यांच्या माध्यमातून. आपल्याला ही टीव्ही 43 इंची पुरस्कृत करण्यात आली आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे, कृपया गेस करा कोणता आहे खेळाडू. आणि त्या खेळाडूचं नाव आहे सचिन अर्दळकर छावा. 56 धावा आणि मालिकेमध्ये 8 बळी. युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम अष्टपैलू कामगिरी करणारा छावा युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमचा सचिन अर्दळकर ठरलाय मालिकावीर. जीवनजी शिंदे यांच्या माध्यमातून दख्खन ग्रुप 43 इंची LED ची टीव्ही त्याला पुरस्कृत करण्यात येते. आणि यानंतर सगळ्यात मोठं पारितोषिक कोल्हापूर प्रीमियर लीग वरती ज्या संघाने अधिराज्य गाजवलंय 1,00,000 रुपये रोख व आकर्षक चषक आणि अजिंक्य पदाचा दावेदार ठरणारा संघ आहे. हे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय मान्य श्री कृष्णा मदन मिरजकर MM ग्रुप कोल्हापूर यांच्या माध्यमातून. आणि विजेत्या संघाचं नाव आहे वन अँड ओनली अदिती वीरू पाटील स्पोर्ट. अनिकेत माने यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. अनिरुद्ध पाटील हे देखील उपस्थित आहेत आणि याच संघाने अंतिम विजेते पद देखील पटकावलंय. 1,00,000 रुपयांची नगद राशी व आकर्षक चषक मान्य श्री कृष्णा मदन मिरजकर MM ग्रुप कोल्हापूर यांच्या माध्यमातून. आणि तो संघ मिळाला अदिती वीरू पाटील स्पोर्ट. धन्यवाद आयोजन कमिटीचे मनापासून धन्यवाद.
त्याच पद्धतीने मान्यवरांचे देखील मनापासून धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन मुख्य व्यासपीठावरचे सगळे सन्माननीय मान्यवर ज्यांनी आपल्याला ही पारितोषिकं पुरस्कृत केली आहेत ते सगळे सन्माननीय आमचे प्रायोजक दाते आपलं सगळ्यांचं बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीने कोल्हापूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून धन्यवाद. कृष्णांत पिंगळे असतील, मनोज संकपाळ असतील, त्याच पद्धतीने नंदू उल्पे असतील, टोनी बावडेकर, इंद्रजीतजी बावडेकर, नितीनजी माने आणि यांच्या सहकार्याने इतर सर्व सहकारी या सगळ्यांनी एकत्र येत आयोजित केलेली कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा तिसऱ्या एडिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि ही स्पर्धा मात्र बघता बघता अखंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीच्या झोतामध्ये देखील आली. मोबाईल हरवला आहे, जर कोणाला मिळाला तर तो लगेचच आयोजन कमिटीकडे जमा करायचा आहे. तर आमच्या सोबत अनिकेत माने आहे, विजेत्या टीमचा संघनायक. गेले 5 दिवस ज्याने आपल्या मधुर वाणीतून या स्पर्धेचं समालोचन केलं, ही स्पर्धा ज्याने खूप उंचीवरती नेऊन ठेवण्यामध्ये मदत केली, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक अमोलजी जमदाडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. अप्रतिम समालोचन गेले 5 दिवस तुम्ही करत आहात. या स्पर्धेमध्ये जे जे खेळाडू खेळले असतील त्या खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहित करण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं, बावडा क्रिकेट क्लबच्या वतीनं आणि बावड्यातील सर्व क्रीडा मंडळाच्या वतीनं तुमचं आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. तीन बकरे देखील मिळालेले आहेत. जो संघ विजयी झालेला आहे, नाव आहेत योगेश खमकर, सूरज पाटील डॉबी यांच्याकडून विजेत्या संघासाठी 3 बकरे बक्षीस म्हणून दिलेले आहेत. आणि हा कार्यक्रम, ही स्पर्धा या ठिकाणी संपली अशी मी जाहीर करतो. धन्यवाद.